नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज श्रावण स्पेशल उपवासासाठी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी साबुदाणे असं 3 चमचे मी भिजत टाकले होते आणि मग ते एवढे झालेले आहेत आता. तर आपण याची खीर बनवणार आहेत आता. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात थोडं तूप टाकलंय 1-2 चमचे. आता त्याच्यामध्ये आपण हे काजू बदाम थोडेसे शेकून घेऊ. थोडंसं परतवून घेऊ फक्त. आणि हे दूध मी असं उकळवून घेतलंय जास्त वेळ, थोडंसं घट्ट टाईप करून घेतले त्याला. अगदी मंद आचेवर त्यांना थोडंसं परतवून घ्यायचं फक्त. टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी चालेल. तर 3 तासापूर्वी भिजवले होते मी हे. 2 तासात पण होऊन जातात ते. आता याच्यातच आपण दूध टाकून देऊ. आपल्याला येते. आता हे दूध उकळून गेलंय चांगलं. 2-3 मिनिटं उकळवलंय मी त्याला. आता हे जे साबुदाणे असतात ना, यांना थोडंसं असं स्टार्च असतं. तर ते असं पीठ सारखं असतं, ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे गरम पाणी केलेलं आहे मी. आता त्या पाण्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं असं आणि असं हलवून घ्यायचं छान. म्हणजे आणखी काही एक्स्ट्राचं असेल त्याच्यात असं पीठ सारखं ते निघून जातं आणि ट्रान्सपरंट होऊन जातात ते गरम पाण्यामध्ये आणि पारदर्शक होऊन जातात ते छान. आता आपण हे गाळून घ्यायचं, हे पाणी फेकून द्यायचं. ते पाणी फेकून द्यायचं असं. म्हणजे असे तळाला चिटकत नाही मग ही साबुदाण्याची खीर. आणि मस्त असं अख्खे अख्खे दाणे छान येतात. अशा पद्धतीने गाळून घ्यायचे पाणी. हे काय वापरायचं नाही आपल्याला, फेकून द्यायचं ते. आणि आता हे याच्यात टाकून द्यायचं साबुदाणे. आणि चांगली 3-4 मिनिटं उकळू द्यायची तिला. तुम्हाला वाटलं तर वेलची पूड टाकू शकते तुम्ही. मी काही टाकत नाहीये. फ्लेवर आवडत असेल तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालतं. दूध मी आधी पण चांगलं उकळवलेलं आहे. हलवत राहायचं याला.
मंद आचेवर होऊ द्यायची तिला आता. साखर टाकून द्यायची, तुमच्या आवडीनुसार टाका साखर. तर अशा पद्धतीने ते छान शिजून गेलेले आहेत, ट्रान्सपरंट होऊन गेले, ते पारदर्शक दिसत आहे आणि मऊ पण झाले छान. आता हे टाकून द्यायचं काजू बदाम. आता आपली खीर तयार झालेली, आपण आता गॅस बंद करून देऊ. तर अशा पद्धतीने व्यवस्थित झालेली ती. आता थोडी पातळच ठेवायची, थोड्या वेळाने ती आणखी घट्ट होते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली उपवासाची साबुदाण्याची खीर तयार आहे. अशा पद्धतीने बनवून बघा, व्यवस्थित बनते ती आणि चवीला खूप छान लागते. अप्रतिम चवीची बनली ती. तर आपला व्हिडिओ समाप्त झाला इथं. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता तुम्ही. थँक्यू.